नमस्कार शेतकरी बंधूंनो, ऑगस्ट 15 संपलेलंच आहे आता. त्यामुळं काही भागामध्ये ऑगस्ट शेवटी कटिंग सुरू होईल. तसा काय पाऊस यावर्षी पावसाळी हंगामातला खूप पडला आहे असं वाटत नाही. सुरुवातीला वळीव जेवढा पडला तेवढाच पाऊस आहे. पुन्हा काय फार पाऊस पडलेला नाही. आता पुढं परतीचा मान्सून किती पडतोय याविषयी काही आज तरी निश्चितपणे सांगता येणार नाही. पण तरीसुद्धा जर बऱ्यापैकी पडला तर ज्या भागात पाणी नाही, आता आमच्या भागामध्ये पाणी झालेलं आहे. वळीव खूप मोठ्या स्वरूपात पडल्यामुळं पाणी झालेलं आहे. परंतु ज्या भागामध्ये असा पाऊस कमी आहे तिथं पाणी होण्यासाठी अजून परतीच्या मान्सूनच्या पावसाची गरज आहे. आता हे सगळं झाल्यानंतर कटिंग, आता मी म्हणलं मगाशी की ऑगस्ट शेवट बरेचसे लोक किंवा ऑगस्ट 15-20 पासून बरेचसे लोक कटिंगला सुरुवात करतात. त्यांनी खतं वगैरे द्यायला सुरुवात केली असेल. सप्टेंबरमध्ये जे लोक कटिंग करतात ते आणखी थोड्या दिवसानं खत व्यवस्थापनाचं काम करू शकतात. तर तुमच्या या कामामध्ये सुलभता यावी, तुम्हाला अचूक मार्गदर्शन मिळावं आणि त्या मार्गदर्शनाच्या मदतीनं तुम्ही तुमची वाटचाल सुलभ रीतीनं करावी, यासाठी आम्ही दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर कटिंगसाठी मार्गदर्शक अशी पुस्तिका तयार करतो आणि ही पुस्तिका शेतकऱ्यांना आम्ही मोफत देतो. तर अशी पुस्तिका आम्ही तयार केलेली आहे. ही पुस्तिका तुम्ही वर्षा ॲग्रोमधून मोफत घेऊन जाऊ शकता. याला कोणत्याही प्रकारची किंमत वगैरे काही नाही. यामध्ये पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, जिएचं व्यवस्थापन, रोग कीड व्यवस्थापन याविषयी माहिती दिलेली आहे. एक जिएच्या उपयोगाविषयीचा मोठा लेखही यामध्ये दिलेला आहे. शक्य असल्यास तुम्ही ही पुस्तिका इथून घेऊन जाऊ शकता, ज्यामुळं तुम्हाला तुमच्या द्राक्ष शेतीचं जे सप्टेंबर-ऑक्टोबरचं कटिंग आहे यामध्ये तुम्हाला अचूक दिशेनं वाटचाल करणं सुलभ होऊन जाईल. गेल्या वेळेला आपण टेबल ग्रेप प्रोडक्शनच्या दृष्टीनं कोणकोणते महत्त्वाचे घटक आहेत त्याचा आपण विचार करत होतो. त्यामध्ये काही महत्त्वाचे घटक आपण विचारात घेतले. ते म्हणजे पहिला घटक म्हणजे द्राक्ष जाती, उदाहरणार्थ रेड ग्लोब किंवा फ्लेम सीडलेस, क्रिम्झन सीडलेस, ह्या मूलतःच द्राक्ष जाती अशा असतात की त्यांचे मनी क्रंची असतात, कडक असतात, कुरकुरीत असतात. साखर चांगली येते, घर चांगला असतो, वजन चांगलं असतं आणि त्यामुळं त्यामध्ये फार असं काम करावं लागत नाही. परंतु आपण ज्या जाती, आता माणिकचमन असेल किंवा सुपर सोनाका असेल किंवा अनुष्का वगैरे अशा नवीन जाती तुम्ही विकसित केलेल्या आहेत, त्यामध्ये मात्र अशा गोष्टी असत नाहीत. नैसर्गिक म्हणजे क्रिम्झन किंवा ऑटम रॉयल किंवा फ्लेम किंवा रेड ग्लोब यामध्ये नैसर्गिकच असे काही गुण असतात की त्याचे मणी कडक बनतात, घर चांगला असतो, मण्यामध्ये कुरकुरीतपणा चांगला असतो, वजन चांगलं मिळतं, वॉटरबेरी वगैरे कमी होतात. अर्थात यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या गोष्टी आपण गेल्या वेळेला पाहिल्या. त्यामध्ये पहिला म्हणजे जातीचा भाग. आता जातीच्या भागाविषयी थोडक्यात आपण विचारात घेतलं. त्यानंतर भौगोलिक परिस्थिती आपण बघतो बघा. जी द्राक्ष सोनाकाची असतील किंवा इतर जातीची असतील ती पलूस ही आपलं इकडं सावळज, मणेराजुरी या भागामध्ये जशी अत्यंत चांगली होतात तशा पद्धतीची फार चांगली नसली तरी थोड्या कमी गुणवत्तेची द्राक्षे इकडं मिरज किंवा पलूस वगैरे भागामध्ये होतात, कारण तिथली भौगोलिक परिस्थिती थोडी वेगळी आहे आणि त्याचा थोडा त्या गुणवत्तेवर परिणाम होत असतो. आता पलूसचा विचार केला तर तिथं अत्यंत चांगलं पाणी मिळतं आणि त्यामुळं गुणवत्तेत फारशी अडचण येत नाही. ही भौगोलिक परिस्थिती. तिसरा घटक म्हणजे तुम्ही द्राक्षवेलीवर प्रति स्क्वेअर फुटाला किती घड ठेवता, नंतर द्राक्षघडात किती मणी ठेवता. ह्या सगळ्या गोष्टी गेल्या वेळेला मी सांगितलेत, फक्त पुन्हा एक वेळ थोडीफार उजळणी करतोय. चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे मूळ सिस्टीम किंवा मुळाची घनता कशी आहे जमिनीत, कारण सगळं शेवटी हे निगडीत आहे
हे मूळ वाढीशी निगडीत आहे. मुळ्या कशा वाढले, जमिनीत किती पसले, त्याची घनता किती आहे. कारण सगळं गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं आहे, नुसतं जमिनीत झाड उभं ठेवण्याचं काम मुळं करत नाहीत. मुळं पोषणद्रव्ये घेतात, पाणी घेतात, संजीवक निर्मिती करतात आणि ते वर पोचवण्याचं पण काम करतात. याशिवाय अन्न साठवण्याचं सुद्धा काम करतात. म्हणजे पानांनी तयार केलेलं जे अन्न असतं ते खोडात जसं साठतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त ते मुळात साठतं. आणि मग कटिंग नंतर म्हणजे ऑक्टोबर कटिंग नंतर घडाची वाढ असेल, पाकळ्यांची वाढ असेल, याचा गेल्या वेळेला पण खूप सविस्तर विचार केलेला आहे. त्याच्या वाढीसाठी याचा खूप चांगला फायदा म्हणजे त्या मुळ्यात साठवलेल्या अन्नाचा खूप मोठा फायदा आपल्याला टेबल ग्रेप प्रोडक्शनमध्ये होताना दिसून येतो. पाचवा महत्त्वाचा घटक आहे म्हणजे पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापनामध्ये जेवढं आपण अचूक राहायला पाहिजे तेवढं काय अजून आपण अचूक नाही. अंदाजे पाणी देतो. मी गेल्या वेळेला सांगितलं काही लोकांच्या बागेमध्ये ड्रीप सुरू असतं, दिवसभर रात्रभर ड्रीप सुरू असतं आणि मग तिथं एवढं पाणी होतं की मग त्या मुळ्यांनी ऑक्सिजन कधी घ्यायचा, अन्नद्रव्ये कधी खायची, जीवाणू कसे वाढायचे, हे सगळी गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून पाण्यावर कुठंतरी नियंत्रण ठेवा. आठवड्यातून 2 वेळा पाणी द्यायचं असेल तर समजा आठवड्यात तुम्हाला एकूण 80 लिटर पाणी प्रतिवेल द्यायचं आहे तर 3 दिवसानं 40 लिटर, पुन्हा 3 दिवसानं 40 लिटर, एवढं पाणी खूप आहे. याच्यापेक्षा जास्त पाणी देण्याचा प्रयत्न करू नका. किंवा ज्या जमिनीमध्ये वापसा लवकर येत नाही अशा जमिनीमध्ये आठवड्यातनं एक वेळ 60-70 लिटर पाणीसुद्धा प्रतिवेल द्यायला हरकत नाही. परंतु म्हणून पाणी म्हणजे सगळ्या बागेत पाणीच पाणी झालं आहे आणि ड्रीप तर सुरू आहे तर हे काही पाणी व्यवस्थापन म्हणता येणार नाही. त्यामुळं द्राक्षवेलीचं आरोग्य निश्चितपणे धोक्यात येतं. तर असे काही 5 घटक आपण गेल्या वेळेला जे टेबल ग्रेप प्रोडक्शनशी निगडीत आहेत. म्हणजे टेबल ग्रेप प्रोडक्शनची गुणवत्ता असेल, गुणवत्ता कशी ठरवायची वगैरे गेल्या वेळेला, मण्याचा आकार असेल, मण्याचा फर्मनेस असेल, मण्याचं वजन असेल, त्यातला गर असेल, साखर असेल, वजन असेल, एकसारखेपणा असेल, रंगातला असेल, हे सगळ्या गोष्टी मुख्यतः गुणवत्तेमध्ये येतात. तर ही जी गुणवत्ता आहे ही कशाशी निगडीत असते त्यातले 5 घटक आपण पाहिलेले आहेत. आता पुढच्या घटकाकडं आपल्याला वळायचं आहे. त्यामध्ये पुढचा 6वा जो घटक आहे तो म्हणजे जमिनीची सुपीकता. आपण आता काही भागामध्ये बघतो बघा की नैसर्गिकरित्याच त्या भागामध्ये बागा चांगल्या असतात किंवा पिकं चांगली येतात. मग आपण म्हणतो ती जमीन मुळातच सुपीक आहे. आणि मग अशा जमिनीमध्ये खूप चांगलं पीक येताना आपल्याला दिसून येतं. जमिनीतली सुपीकता याचाच अर्थ असा आहे की जमिनीतील सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय पदार्थ, जमिनीतली सच्छिद्रता, हवा खेळता राहण्याचं प्रमाण, मुळाच्या वाढीला उपलब्ध होणारी अनुकूल परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच जमिनीची सुपीकता. अर्थात हे सगळं तुम्हाला आपली जमीन तयार करतानाच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे गंधक घालावं लागतं आहे का, सेंद्रिय पदार्थ किती घालावे लागतात, जिप्सम घालावं लागतं का, हे सगळं लेआउट करताना तुम्हाला ठरावं लागतं. आणि म्हणून बाग लावण्याच्या अगोदरच जमीन पृथक्करण करून द्राक्षबागेसाठी कशा पद्धतीची जमीन आवश्यक आहे त्या पद्धतीची जमीन तयार करणं खूप महत्त्वाचं असतं. आपण या गोष्टीकडं कोणच लक्ष देत नाही आणि त्यामुळं आपल्याला आपलेच 1 एकराचे 10 प्लॉट असतील तर प्रत्येक प्लॉटमध्ये आपल्याला एकसारख्या गुणवत्तेचा माल म्हणजे या प्लॉटमध्ये वेगळा, त्या प्लॉटमध्ये वेगळा, त्या प्लॉटमध्ये वेगळा असं दिसून येतं. कारण एक समान गुणवत्तेची जमीन आपण तयार करत नाही. अशी जमीन तयार करता येते, जगामध्ये अशी जमीन तयार करतात. अशा जमिनीचं पृथक्करण अहवाल कसा असावा हे आमच्या प्रयोगशाळेत तुम्हाला बघायला मिळेल. मग अशा पद्धतीची जमीन आपण तयार करू शकतो आणि मग अशा पद्धतीची जमीन तयार केली की मग आपल्याला गुणवत्तेचं उत्पादन द्राक्षाचं मिळवण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागत नाही. अर्थात अशी जमीन तयार करणं काही 1-2 वर्षाचं काम असत नाही, खूप कालावधी लागतो.
अशी जमीन तयार व्हायला, तरीसुद्धा कामाची सुरुवात आपण पहिल्यापासून करायला काही हरकत नाही. असं जर करत राहिलात वर्षानुवर्षे तर अत्यंत चांगल्या सुपीक जमिनी द्राक्षासाठी तयार होतील. आणि मग जे तुमचं खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, यावर होणाऱ्या खर्चामध्ये प्रचंड बचत होईल. द्राक्षबागा खूप चांगल्या निरोगी राहतील, तुम्हाला अपेक्षित असणारं उत्पादन मिळेल. तर ह्या सगळ्या गोष्टी ही जमिनीच्या सुपीकतेशी निगडीत असतात. तर सुपीक जमीन ही तयार करावी लागते. द्राक्षबागेला कशा पद्धतीची जमीन पाहिजे मी तुम्हाला सांगितलं की आमच्या प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला त्याचा क्रायटेरिया सगळा मिळून जाईल. तो तुम्ही बघायला हरकत नाही, किंवा एखादी वेळ असा वेळ मिळाला तर मी सुद्धा इथं तुम्हाला सांगून जाईल की द्राक्षबागेसाठी जमीन कशा पद्धतीची आवश्यक असते आणि मग तिथं कसं खूप चांगलं पीक मिळतं, ज्याच्यामध्ये वॉटरबेरी असेल, बंच स्टेम नेक्रोसिस असेल, सनबर्निंग असेल, या समस्या शक्यतो उद्भवत नाही. तर अशा पद्धतीची जमीन आपल्याला तयार करता येते. त्यालाच सुपीक जमीन असं म्हणतो. तर अशी सुपीक जमीन आपल्याला तयार करणं निश्चितपणे आवश्यक असतं, ज्यायोगे मूळ सिस्टीम ही खूप चांगल्या पद्धतीनं त्या जमिनीत डेव्हलप होईल. आणि मग अशी मूळ सिस्टीम किंवा मूळ जे आहे ते खूप चांगलं त्या जमिनीत जर वाढलं तर वर वाढणाऱ्या द्राक्षवेली निश्चितपणे निरोगी वाढतील, त्यांची उत्पादन क्षमता चांगली असेल, उत्पादनाची गुणवत्ता पण निश्चितपणे चांगली असेल. तर अशी जमीन कशी तयार करायची हे द्राक्षबाग लागवडीच्या अगोदरच ठरवणं आवश्यक असतं, म्हणजे ते काम सोपं होऊन जातं. द्राक्षबाग एक वेळ लावल्यानंतर ही सगळी कामं करणं तितकंसं सोपं असत नाही, खूप अवघड असतं. आणि म्हणून तुम्ही द्राक्षबाग लावण्याच्या अगोदरच जमीन पृथक्करण करून द्राक्षबागेला कशा पद्धतीची जमीन आहे त्या पद्धतीचं थोडं का होईना व्यवस्थापन जर केलं तर पुढची कामं सोपी होऊन जातात. आणि मग त्या जमिनीमध्ये द्राक्षबाग चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. आपण काही घटकांचा विचार केला. यातला पुढला घटक आहे तो म्हणजे पोषण व्यवस्थापन. आणि हा सर्वात म्हणजे द्राक्ष बागायतदारांना आवडणाऱ्या घटकामध्ये एक म्हणजे संजीवकांचा उपयोग आणि दुसरं म्हणजे पोषण व्यवस्थापन. खतं कुठली द्यायची, किती द्यायची. आपल्या इकडं अजूनसुद्धा खतामध्ये अचूकता नाही. जमीन पृथक्करण अहवाल, पानदेठ पृथक्करण अहवाल यांचा विचार करून खतं द्यायची पद्धती आपण विकसित आपल्याकडं केलेली नाही. जगामध्ये असं नसतं. पानदेठ पृथक्करण, जमिनीचा अहवाल, जमीन पृथक्करणाचा अहवाल, गेल्या वर्षीचं उत्पादन, गेल्या वर्षी निर्माण झालेल्या समस्या, द्राक्षाची जात, द्राक्षबेलीतील अंतर, काड्यांची संख्या, घडांची संख्या, या सगळे घटक ध्यानात घेऊन किती नत्र, किती स्फुरद, किती पालाश, किती कॅल्शियम, किती मॅग्नेशियम हे लागणार हे ठरवलं जातं. आणि मग ते सेंद्रिय खतातून किती मिळणार, पाण्यातून किती मिळणार, आणि मग राहिलेलं जे आहे ते रासायनिक खतातून कसं द्यायचं, कधी किती, म्हणजे नत्र कधी द्यायचं, पालाश कधी द्यायचं, स्फुरद कधी द्यायचं, ह्या वेळा ठरलेल्या आहेत. पालाश आपण सुरुवातीपासून फार देणं गरजेचं असत नाही. अगदी 40-50 दिवसानंतर पालाश द्यायला सुरुवात केली तरी चालू शकतं. परंतु नत्र मात्र सुरुवातीपासून म्हणजे कटिंग नंतर 15-20 दिवसापासून सुरूच करावं लागतं, नंतर स्फुरद वगैरे. म्हणजे प्रत्येक खताच्या अशा निश्चित वेळा असतात आणि त्या वेळेनुसार ते खत दिलं तर आपल्याला गुणवत्तेचा माल सहजरित्या मिळवता येतो. एकरी जे उत्पादन आपल्याला आवश्यक आहे ते उत्पादन सहजरित्या आपल्याला मिळवता येतं. त्यासाठी आपल्याला आपलं पोषण व्यवस्थापन कसं असावं यावर सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. कारण किती जरी आपण म्हणलं तरी या एखाद्या छोट्याशा भाषणामध्ये किंवा छोट्याशा मार्गदर्शनामध्ये तुम्हाला सविस्तर असं मार्गदर्शन करणं खूप कठीण बाब असते. आणि मग ज्या वेळेला छोटे छोटे विषय येतील, मग नंतर खत व्यवस्थापन, स्फुरद खत व्यवस्थापन, पालाश खत व्यवस्थापन, आणि मग असे ज्या वेळेला सगळे असे घटक स्वतंत्रपणे येतील त्यावेळेला नत्र किती द्यायचा, कसा द्यायचा, तो कसा काढायचा, आणि द्राक्षबेलीच्या शरीरशास्त्र विज्ञानाच्या दृष्टीनं नत्र कधी देणं आवश्यक असतं, कधी बंद करणं आवश्यक असतं, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सविस्तरपणे ज्या वेळेला वेळा येतील त्या वेळेला आपण विचार करणार आहोतच.
परंतु तरीसुद्धा कटिंग अगोदर म्हणजे ऑक्टोबर कटिंग अगोदर तुम्हाला ह्या सगळ्याचं नियोजन करणं आवश्यक असतं आणि ते नियोजन तुम्हाला सुलभरित्या करता यावं म्हणूनच आम्ही ही पुस्तिका तुम्हाला देणार आहोत. ह्या पुस्तिकेमध्ये खत व्यवस्थापन कसं असावं वगैरे याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. रोग कीड व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला औषधं कुठली विकत घ्यायची, काय किती विकत घ्यायची याविषयी अंदाज बांधता येतो आणि मग तेवढी खरेदी करता येतात आणि मग लागली कमी जास्त तर पुन्हा घेता येतात. तर त्यासाठीच या पुस्तिकेचा तुम्ही उपयोग करावा ही आपल्याला विनंती आहे. ज्यायोगे तुमची वाटचाल पुढची जी आहे ती सुलभ होऊन जाईल आणि मग गुणवत्तेची द्राक्षे तुम्हाला निर्मितीमध्ये फार मोठ्या समस्या निर्माण होणार नाहीत किंवा इथं विचार तिथं विचार, हे कर ते कर असं फारसं करावं लागणार नाही. तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे द्राक्षाच्या दृष्टीनं आपल्याला खत व्यवस्थापन आपलं कसं असावं. आपली जमीन, आपलं पाणी, आपली द्राक्षाची जात, द्राक्ष लागवडीच्या वेलीचं अंतर, आपण अपेक्षित ठेवलेलं उत्पादन, या सगळ्या घटकांचा विचार करून तर आपलं खत व्यवस्थापन कसं असावं याचं नियोजन थोडंसं करणं आवश्यक असतं. आपल्या दृष्टीने विचार केला, आपल्या परिस्थितीच्या दृष्टीनं, तर या नियोजनामध्ये कॅल्शियम, स्फुरद, बोरॉन, जस्त, नत्र, स्फुरद या काही घटकांचा खूप काळजीपूर्वक व्यवस्थापन आपण करणं आवश्यक आहे. मी पुन्हा एक वेळ सांगतो, नत्र, स्फुरद, कॅल्शियम, बोरॉन, जस्त या काही मुख्य अशा पोषण द्रव्यांचं व्यवस्थापन आपलं अचूक असायला पाहिजे. अर्थात आपल्या जमिनीमध्ये पालाश आहे त्यामुळं आपण फारसा विचार करत नाही. ज्या जमिनी चुनखडीयुक्त आहेत तिथं लोह आणि मॅंगनीजचं सुद्धा व्यवस्थापनाच्या बाबतीत काळजी घ्यावी लागते. किंवा ज्या जमिनीचा सामू 7पेक्षा जास्त आहे अशा जमिनीमध्ये मुख्यतः झिंक म्हणजे जास्त लोह, मॅंगनीज, नंतर स्फुरद, कॅल्शियम वगैरे यांचाही काळजीपूर्वक विचार करावा लागतो. आणि मग जी पोषणद्रव्ये जमिनीतून सहजी उपलब्ध होत नाहीत ती पोषणद्रव्ये त्यांच्या गरजेप्रमाणे, म्हणजे कॅल्शियमची गरज कधी, बोरॉनची गरज कधी, झिंकची गरज कधी, त्यांच्या गरजेप्रमाणे त्या वेळेमध्ये ती देणं आवश्यक आहे. म्हणजेच जसाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, जास्त देण्यासाठी मुख्यतः प्रीब्लूम अवस्था, पानावर फवारून देताना, म्हणजे प्रीब्लूमच्या अगोदर, प्रीब्लूम नंतर, फ्लावरिंग अगोदर, फ्लावरिंग पूर्ण झाल्यानंतर, सेटिंग झाल्यानंतर, मणी 3 ते 4 मिलीमीटर असताना आणि मणी 7 ते 8 मिलीमीटर किंवा 10 ते 12 मिलीमीटर असताना या प्रत्येक वेळी एक संपूर्ण मण्यावर जस्त बसेल अशा पद्धतीनं जर तुम्ही जस्ताचा स्प्रे दिला तर तो फायदेशीर ठरतो. आणि मग जस्ताबरोबर बोरॉन आवश्यक असतं, कॅल्शियम आवश्यक असतं, स्फुरद आवश्यक असतं. तर यासाठी मग तुम्ही झिंक, मॅग्झिचिल फ्लावरिंग हे जर तुम्ही प्रीब्लूम नंतर सुरू केलं, त्याच्या अगोदर मॅग्झिचिल प्रीब्लूम, या प्रीब्लूममध्ये मॅंगनीज जास्त आहे, लोह जास्त आहे, झिंक थोडं कमी आहे. आणि मग त्या कालावधीमध्ये म्हणजे 5-6 पानं येईपर्यंत ज्या पोषणद्रव्यांची गरज असते, सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते, ती सूक्ष्म अन्नद्रव्ये मॅग्झिचिल प्रीब्लूममध्ये आहेत. मॅग्झिचिल फ्लावरिंगमध्ये मनी सेटिंग होईपर्यंत ज्या पोषणद्रव्याची गरज असते त्यामध्ये झिंक आहे, बोरॉन आहे, कॅल्शियम आहे, स्फुरद आहे, मॉलिब्डेनम आहे, ही काही पोषणद्रव्ये खूप महत्त्वाची असतात. त्यांचा अंतर्भाव त्यामध्ये झिंक फ्लावरिंगमध्ये केलेला आहे. आणि याशिवाय मॅग्झिरिच आहे, मॅग्झिचिल फ्लावरिंग आहे किंवा फ्रुटफुल आहे, याचाही तुम्ही त्या कालावधीमध्ये, मॅग्झिरिचमध्ये कॅल्शियम आहे, स्फुरद आहे, इतर सीवीड एक्स्ट्रॅक्ट वगैरे असे जे इतर घटक आहेत, स्फुरद त्याच्यामध्ये खूप चांगलं आहे, त्याचं पानामध्ये सहजरित्या शोषण होऊ शकतं. कॅल्शियमसुद्धा खूप चांगलं आहे, ते खूप चांगल्या स्वरूपात आहे, त्याचं शोषण खूप चांगल्या पद्धतीनं मण्यात होऊ शकतं. मण्यावर त्याचा उलटसुलट स्प्रे आपण चांगला त्या कालावधीमध्ये घेतलात तर त्याचं शोषण चांगल्या पद्धतीनं होऊन कॅल्शियम, स्फुरद, बोरॉन वगैरे यांची कमतरता पुढं उद्भवण्याचा फार मोठा प्रश्न राहत नाही. त्यामुळं मण्याचा आकार चांगला वाढतो. पोषणद्रव्ये, मी गेल्या वेळेला तुम्हाला एक सांगितलं आहे की कॅल्शियम हा पोषणद्रव्याचा राजा आहे, म्हणून त्याला राजा, किंग ऑफ ऑल मिनरल्स, पोषणद्रव्याचा राजा किंवा ट्रकर ऑफ ऑल मिनरल्स, म्हणजे सगळ्यांना कामाला लावणारा,
कॅल्शियम सगळ्यांना कामाला लावतं. जसं घरात बघा आपला थोरला भाऊ असेल तर प्रत्येकाला कामं वाटून देऊन शेतातली कामं करायला लावतो, तसा कॅल्शियम हा पोषणद्रव्यामधला मोठा भाऊ आहे. आणि हा मोठा भाऊ सगळ्यांना कामाला लावतो आणि म्हणून तो अगोदर असला पाहिजे. आपण मात्र असं करत नाही, ॲम्युनो ॲसिड अगोदर, तर ते योग्य नाही. तुम्ही मणी तयार झाला किंवा प्री ब्लूम अवस्था आहे, मॅक्झिरीच स्प्रे घ्याच. नंतर समजा मॅक्झिचिल प्री ब्लूम आहे, मॅक्झिचिल फ्लावरिंग आहे, मॅक्झिचिल व्हरायझन आहे, त्यांच्या त्या स्टेजप्रमाणे त्याच्याबरोबर मॅक्झिरीच आहे, मग फ्रूटफुल आहे, इतर असे अनेक मायक्रोव्हीट आहे. या मायक्रोव्हीटमध्ये संतुलित प्रमाणामध्ये झिंक वगैरे सगळे घटक, त्यामध्ये झिंक जास्त आहे, लोह जास्त आहे, मॅंगनीज जास्त आहे. त्याचा स्प्रे जर तुम्ही घेऊन बघा, एक जरी स्प्रे घेतला तरी खूप चांगले परिणाम पानावर दिसून येतात. याशिवाय मायक्रो अल्कली म्हणून एक आपला वेगळं असं उत्पादन आहे. ज्या जमिनी आपल्या अल्कली आहेत, अशा अल्कली जमिनीमध्ये खास पानावर स्प्रे करून देण्यासाठी उत्पादित असं ते सूक्ष्म अन्नद्रव्याचं मिश्रण आहे. त्याचाही तुम्ही उपयोग करू शकता. मायक्रो अल्कली असं त्याला म्हणतात. त्याचेही खूप चांगले परिणाम तुम्हाला फ्लावरिंग अवस्थेपर्यंत तरी किंवा तिथून थोडे दिवस तरी अत्यंत चांगले मिळताना दिसून येतात. आणि मग प्री ब्लूम मायक्रो अल्कली, फ्लावरिंग मायक्रो अल्कली, अशा पद्धतीनं जर तुम्ही स्प्रे घेत गेलात आणि मग मध्ये आधी मॅक्झिरीच असेल तर सगळ्याच पोषणद्रव्याची संतुलित मात्रेमध्ये गरज भागवली जाईल. आणि मग मण्याची वाढ असेल, पानाची वाढ असेल, या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी म्हणजे यामध्ये सगळ्यांना व्यवस्थितपणे पोषण मिळाल्यामुळं द्राक्षबागेची वाढ चांगली होताना आपल्याला दिसून येईल किंवा द्राक्ष मण्याची वाढ चांगली होताना आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून पोषण व्यवस्थापनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पोषण व्यवस्था आपलं नियोजन अगोदर तयार पाहिजे. आपण जर पानदेठ पृथक्करण जमीन पृथक्करण दरवर्षी करत असाल आणि त्या पद्धतीनं काम करत असाल तर ते काम तुमचं अत्यंत सुलभ होऊन जाईल. बरेचसे लोक पानदेठ पृथक्करण जमीन पृथक्करण करत नाहीत, अंदाजे खतं देत राहतात. अशी अंदाजे खतं देऊ नका. एखादं खत जास्त झालं, उदाहरणार्थ स्फुरद जास्त झालं जमिनीत, DAP 2 पुती टाकली, स्फुरद जास्त झालं, 46% स्फुरद जास्त झालं की झिंक खाण्यायोग्य राहत नाही, लोह खाण्यायोग्य राहत नाही, मॅंगनीज खाण्यायोग्य राहत नाही. मग द्राक्षवेलीची मुळं झिंक कुठलं खाणार? कारण ते खाण्यायोग्य राहत नाही. स्फुरदामुळं त्याचं अखाण्यायोग्य स्वरूपात रूपांतर होतं स्फुरदामुळं DAPतल्या. आणि मग झिंकची अडचण होते, लोहाची अडचण होते, मॅंगनीजची अडचण होते, कॅल्शियमसुद्धा बऱ्याचशा वेळेला उपलब्ध होत नाही. आणि म्हणून DAP द्यायला हरकत नाही. मी एक वेळ सांगितलं आहे की 10 किलो DAP घ्या, 200-300 लिटर पाण्यात विरघळा, त्याची निवळी काढा आणि ती निवळी ड्रिपनं सोडा. खूप प्रचंड फायदा होऊन जाईल. म्हणजे लिक्विड फर्टिलायझर देण्यासारखंच, द्रावणी खतं देण्यासारखंच होऊन जाईल. आणि एक दीड पोत्यामध्ये ते काम सगळं तुमच्या वर्षाचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं म्हणजे सीझनचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडेल. त्यासाठी एकदम खतं अशी ड्रीप खाली टाकू नका. खूप मोठ्या अडचणी त्यामध्ये निर्माण होतात. अगदी ठराविक ठिकाणी तुम्ही DAP टाकता, मग बाकीच्या परिसरातील मुळांचं काय? त्यांना कुठनं नत्र मिळणार, स्फुरद मिळणार? मग ठराविक मुळ्यांना तेवढं मिळाले असतं, तिथनं घेतलं जातं आणि मग वरच्या फुटींची गरज भागवायला खूप कालावधी लागतो. या उलट जर ड्रीपमधून आपण अशी खतं दिली तर जिथं जिथं ड्रीपचं पाणी पोचतं तिथं सगळीकडं नत्र पोचतं, स्फुरद पोचतं, पालाश पोचतं, कॅल्शियम आणि मग म्हणून ते ड्रीपनं द्या ना तुम्ही. त्याचा खूप चांगला फायदा होऊन जाईल. म्हणजे जे काम 2 पोती DAP देऊन होणार नाही ते 1 पोतं DAP देऊनसुद्धा होऊन जाईल. आणि मग आपल्या खतात बचत होईल, खताच्या खर्चामध्ये बचत होईल आणि खताची कार्यक्षमता वाढेल. कारण मुळ्याच्या सगळ्या परिसरामध्ये नत्र गेलं, स्फुरद गेलं, पालाश गेलं, कॅल्शियम गेलं की प्रत्येक मुळीला तुम्ही म्हणू शकता की तुझ्याजवळ नत्र आलं आहे, स्फुरद आलं आहे, पालाश आलं आहे. खत वरून टाकलं तर ते सगळ्या मुळ्याजवळ पोचेल याची गॅरंटी नाही, परंतु ड्रीपनं दिलं तर ते मात्र सगळ्या मुळे जिथं जिथं पाणी जातं आहे तिथं ती खतं हळूहळू पसरत जाणार आणि मग त्या सगळ्या मुळ्यांना ती खतं मिळत राहणार. मग त्या मुळ्या त्याचा उपयोग करू शकतील. आणि म्हणून शक्यतो वरून खतं टाकण्याचा अट्टहास करू नका. जी काही खतं तुम्हाला द्यायची आहेत ती खतं शक्यतो पाण्यात विरघळून द्या. उदाहरणार्थ सुपर फॉस्फेट द्यायचं आहे ना तुम्हाला,
मग त्यासाठी असं करा ना तुम्ही 10 किलो किंवा 15 किलो सुपर फॉस्फेट 200 लिटर पाणी, थोडं सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे 2-250 मिली सल्फ्युरिक ॲसिड, 2-250 मिली फॉस्फरिक ॲसिड असं टाका. ते ढवळत ठेवा 1-2 दिवस आणि तिसऱ्या दिवशी त्यातली निवडी काढा आणि ड्रीपनं सोडा. मग त्यात तुम्हाला नत्र पाहिजे त्यासाठी युरिया टाका, पालाश पाहिजे त्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅश टाका. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीनं खत व्यवस्थापन करणं आवश्यक आहे त्या पद्धतीचं खत व्यवस्थापन या पद्धतीनं तुम्हाला करता येतं. आणि मग याच्यातून आवश्यक असणारी सगळी पोषणद्रव्ये म्हणजे सुपर फॉस्फेटची निवडी काढून दिली तर कॅल्शियम मिळालं, स्फुरद मिळालं, गंधक मिळाला, नत्र मिळालं, पालाश मिळालं. म्हणजे अशी कितीतरी चांगली पोषणद्रव्ये सहजरित्या जमिनीच्या ह्याच्यामध्ये खूप मोठी ढवळाढवळ न करता ही पोषणद्रव्ये मिळून जातात. आणि त्यासाठी तुम्ही अशा चांगल्या पद्धतीचा अवलंब करा खत देण्याच्या. एकदम खतं कुठली ड्रीप खाली टाकून खर्चात वाढ करू नका. कारण काय होते समजा आत्ता तुम्ही खत दिलं DAP आणि पुन्हा 15-20-25 दिवस दिलं नाही तर पुढचा जो समजा ते खत DAP दिलेलं आहे ते 5-6 दिवस उपयोगी ठरेल, 8 दिवस 10 दिवस उपयोगी ठरेल. 10 दिवसानंतर पुढं काय? मग मुळ्यांना त्या वेळेला किंवा फुटीनावरच्या त्या वेळेला जे नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम लागतं ते मिळत नाही आणि मग आपल्याला फुटीची वाढवर समाधानकारक मिळत नाही. तर DAP द्यायला हरकत नाही, परंतु ते असं 10-10 किलो 5 वेळा द्या, 3-3 दिवसाच्या अंतरानं द्या निवळी करून. खूप फायदा होऊन जाईल. मग त्याच्यामध्ये तुम्हाला पालाश मिसळता येईल, सल्फेट ऑफ पोटॅश किंवा 13-0-45 तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये मिसळू शकता. आणि मग असं गरजेप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये हे मिसळलं की द्राक्षवेलीच्या वाढीप्रमाणे पोषणद्रव्य व्यवस्थापन होऊ शकतं. याच्यावर आपण पुन्हा आणखी बोलणार आहोत कारण एवढ्यावर काय असं आपल्याला थांबता येणार नाही. मी इथं फक्त पोषणद्रव्य व्यवस्थापन सांगितलेलं आहे. नत्र कमी पडल्यावर काय घडतं, जास्त झाल्यावर काय घडतं, अगदीच जास्त झाल्यावर काय घडतं, नत्राचे दुष्परिणाम कोणते आहेत, फायदे कोणते आहेत, ह्या सगळ्याविषयीचा आपल्याला आढावा नंतर एखाद्या ह्याच्यामध्ये घ्यावा लागणार आहे. कारण ह्या छोट्याशा ह्याच्यात आत्ता आपल्याला ज्या काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत ते टप्प्याटप्प्यानं आपण टेबल ग्रेप प्रोडक्शनच्या दृष्टीनं समजावून घेतो आहे. त्या थोडक्यातच सांगणं गरजेचं आहे कारण तेवढा वेळ आत्ता सध्या नाही, पुढं आपल्याला तो मिळू शकेल निश्चितपणे. आणि म्हणून पोषणद्रव्य व्यवस्थापनाचा प्रोग्रॅम तुम्ही तयार करून ठेवा आणि त्या पद्धतीनं त्या प्रोग्रॅम पद्धतीनं तुम्ही पुढं वाटचाल करा. प्रोग्रॅम तयार करताना जमीन पृथक्करण अहवाल, पान देठ पृथक्करण अहवाल, गेल्या वर्षीचा उत्पादन, द्राक्षाचं तुम्हाला अपेक्षित असणारं उत्पादन, ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन तुम्ही खत व्यवस्थापन तयार करा. आता यात अत्यंत महत्त्वाची अशी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे नत्र खत व्यवस्थापन खूप काळजीपूर्वक, खूप अचूक करा. ही खूप महत्त्वाची बाब आहे. पुन्हा एक वेळ मी सांगतो बघा, द्राक्ष शेतीमध्ये आपल्या भागातल्या द्राक्ष शेतीमध्ये नत्र खत व्यवस्थापन खूप अचूकपणे, खूप वेळेच्या वेळी होणं आवश्यक आहे. आपण तसं करत नाही. अंदाजे मी मगाशी सांगितलं 2 पोती DAP काय पाहिजे ते सुरू असतंय आणि मग पानावर फवारून हे अमिनो ॲसिडचं टॉनिक, ते अमिनो ॲसिडचं टॉनिक, असा सगळा कारभार आपला सुरू असतो. खरं म्हणजे जसं बघा जेवणाच्या ताटामध्ये सगळे पदार्थ संतुलित मात्रेमध्ये असावे लागतात. म्हणजे लोणचं किती, कांदा किती किंवा वरण किती, आमटी किती, भाकरी किती, हे सगळं ठरलेलं असतं. तसं खत व्यवस्थापनामध्ये असायला पाहिजे. तुम्ही DAPच्या ऐवजी झिंक 2 पोती टाकलं चालेल का? नाही चालणार. झिंकची गरज कमी आहे, नत्राची गरज जास्त आहे, स्फुरदाची गरज जास्त आहे. आणि म्हणून द्राक्षवेलींची गरज समजून घेऊन त्या पद्धतीनं खत व्यवस्थापन असावं आणि ते वेळच्या वेळी असावं. तुम्ही काय करता बघा, कटिंग अगोदर एकदम झिंक सल्फेट टाकून रिकामं होता. आपल्या जमिनी अल्कली जमिनी आहेत, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मँगनीज सल्फेट तुम्ही अगोदर टाकून रिकाम होता, बोरॉन वगैरे. पण झिंकचा जर विचार केला तर झिंक कोणकोणत्या वेळी लागतं? कटिंग अगोदर, प्री ब्लूम अवस्था, फ्लावरिंग अगोदर, फुलोरा अवस्था, मणी तयार होण्याची अवस्था आणि माल मऊ पडण्याची अवस्था.
एवढ्या वेळामध्ये झिंकची गरज असते. आणि मग असा अट्टहास का करताय की सगळं झिंक एका वेळेस द्यायचं? मग ड्रीपनं पुढं चिलेटेड झिंक असेल, ड्रीपनं पुढं तुम्ही गरजेप्रमाणे निदान प्रीब्लूम अवस्था, फुलोऱ्याच्या अगोदर फुलोरा अवस्था आणि मणी तयार होण्याची अवस्था आणि मालमऊ पडण्याच्या अगोदर या एवढ्या अवस्थेमध्ये तरी झिंक, मँगनीज, बोरॉन, लोह देण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला जरी तुम्ही एकदम दिलं असलं तर ते शेवटपर्यंत खाण्यायोग्य राहत नाही. आपल्या जमिनी अल्कली आहेत, जमिनीचा सामू 7पेक्षा जास्त आहे. ज्या जमिनीचा सामू 7पेक्षा जास्त असतो अशा जमिनीमध्ये जस्त लोह, मँगनीज आणि स्फुरद, कॅल्शियम ही पोषणद्रव्ये खाण्यामध्ये खूप मोठ्या अडचणी निर्माण होत असतात. आणि म्हणूनच आपल्याला पानावर फवारून कॅल्शियम द्यावं लागतं. आपल्या जमिनीमध्ये भरपूर कॅल्शियम असूनसुद्धा ते खाण्यायोग्य राहत नाही. आणि मग त्यासाठी काय करायचं वगैरे पुढं आपण त्याचा विचार निश्चितपणे करू. तर एक गोष्ट प्रकर्षानं तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे नत्राच्या उपयोगावर नियंत्रण ठेवा. तुम्ही नियंत्रण ठेवत नाही. अमर्याद नत्राचा उपयोग. कारण असं झालेलं आहे की नत्राच्या उपयोगानं मणी लांबतो, हे होतं ते होतं झाल्यामुळं फ्लावरिंग सुरू व्हायच्या अगोदरपासून युरिया. असं नसतं एका नत्रामुळंच मणी लांबतो असं काही नाही. नत्र हा एक त्यातला भाग आहे, नाही असं नाही. पण नत्राबरोबरच कॅल्शियम पाहिजे, स्फुरद पाहिजे, बोरॉन पाहिजे, पालाश पाहिजे, याशिवाय जस्त पाहिजे. याशिवाय पानांनी तयार केलेलं अन्न तिकडं यायला पाहिजे ना, कर्बोदक, कार्बोहायड्रेट्स. त्याशिवाय मण्याच्या पेशीमध्ये काय भरणार? नुसतं जेनं मणी लांबून उपयोग नाही. पेशी मोकळ्याच राहतील तर त्या पेशीमध्ये भरतं कार्बोहायड्रेट. आणि ते कार्बोहायड्रेट पानांनी तयार केलं पाहिजे ना, मग तेवढी पानं चांगली असायला पाहिजेत. तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार टेबल ग्रेप प्रोडक्शनमध्ये करायचा असतो. आणि मग नत्राचा जर विचार केला तर मी मगाशी म्हटलं की नत्र हे द्राक्षबेरीमधल्या सगळ्या समस्यांच्या निर्मितीला फक्त नत्रच जास्तीत जास्त कारणीभूत असतं. व त्या वॉटरबेरी असतील, बंच स्टेम नेक्रोसिस असेल, मम्मीफिकेशन असेल, सनबर्निंग असेल, साखर न येणं असेल, या समस्यामध्ये जादा होणारं नत्र हेच मुख्य कारण आहे. आणि म्हणून त्यावर तुम्ही नियंत्रण ठेवा, त्यावर तुम्ही बंधन ठेवा. त्याचा उपयोग तुम्ही काळजीपूर्वक करा, अचूक पद्धतीनं करा. त्याचं नियोजन काळजीपूर्वक करा. तुम्ही त्याचं नत्राचं नियोजन जर काळजीपूर्वक नाही केलं तर मग पुढं अनेक अडथळे तुमच्या टेबल प्रोडक्शनच्या निर्मितीमध्ये येऊ शकतात. मग सनबर्निंग आलं, मग कशामुळं आलं? कॅल्शियम कमी हे वगैरे. कॅल्शियम का कमी पडलं? तर नत्र तुम्ही जास्त वापरलं. आणि मग त्या तुलनेनं तुम्ही पानावर फवारून कॅल्शियम वगैरे देत नाही. कॅल्शियम दिलं पाहिजे, स्फुरद दिलं पाहिजे, बोरॉन दिलं पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने मी तुम्हाला सांगितलं मॅगझीचिल फ्लावरिंग असेल, नंतर मॅगझिरिच असेल, फ्रूटफुल असेल, यांचा उपयोग तुम्ही त्या कालावधीमध्ये खूप करायला पाहिजे. उलटसुलट त्याचे स्प्रे घ्यायला पाहिजेत. म्हणजे मग तुम्ही दिलेल्या जीएचा उपयोग आणि मग दिलेल्या खतांचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीनं होऊन जाईल. आणि पुढं ज्या कुठल्या समस्या निर्माण होणार आहेत त्या फार मोठ्या स्वरूपात निर्माण होणार नाहीत. अर्थात नत्र खतामध्ये मग युरिया वापरायचं, अमोनियम सल्फेट वापरायचं, DAP वापरायचं, 13-0-45 वापरायचं, 12-61 वापरायचं, अशी अनेक खतं आहेत. 19-19 वापरायचं. याविषयी सविस्तर बोलायचं झालं तर खूप कठीण गोष्टी आहेत. पण तरीसुद्धा मगाशी मी सांगितलं 10 किलो DAP पाण्यात विरघळून घ्या. त्यात थोडं सल्फेट ऑफ पोटॅश टाका, थोडं सल्फ्युरिक ॲसिड टाका, थोडं फॉस्फरिक ॲसिड टाका. गरज पडली तर त्यात थोडं सल्फेट ऑफ पोटॅश टाका आणि ड्रीपनं सोडा. हे सगळ्यात स्वस्त आणि मस्त फॉर्म्युला आहे. मग ड्रीपची कुठलीही तुम्ही 12-61 घ्या, अगदी जगातल्या कुठल्याही ग्रेड घ्या, त्या याच्या पुढं निश्चितपणे फिक्या आहेत. आपल्या जमिनीची गरज काय आहे? आपल्या जमिनी कशा आहेत? आपल्या जमिनीची गरज काय आहे? सामू किती आहे जमिनीचा? हे सगळं ध्यानात घ्यावं लागतं. द्राक्षाच्या वाढीची अवस्था काय आहे? वापरलेला रूस्टॉक कोणता आहे? हे सगळं खत व्यवस्थापनामध्ये ध्यानात घ्यायचं असतं.
डॉगरीचा विचार केला तर डॉगरीला नत्राविषयी खूप प्रेम आहे. नायट्रेट नत्राविषयी ती खूप घेतं, खूप खातं. तसंच पालाविषयी खूप प्रेम आहे. मग मॅग्नेशियम कमी पडणं वगैरे असं घडू शकतं, कॅल्शियम कमी पडणं. आणि म्हणून रुस्टॉकचाही इथं विचार केला. रुस्टॉक आपला कुठला आहे आणि त्याच्या आवडीनिवडी कशा आहेत आणि मग कुठलं खत कमी पडेल किंवा कुठलं पोषणद्रव्य कमी पडेल, त्या पद्धतीनं नियोजन करण्यामध्ये थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. आणि मग असं काळजीपूर्वक लक्ष तुम्ही त्या वेळेला दिलं तर पुढं मग तुम्ही ज्या अडचणी, सनबर्निंग असेल, वॉटरबेरी असेल, मम्मीफिकेशन असेल, वेळेत साखर न येणं असेल, ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्या पुढं उद्भवणार नाहीत. मण्याचा आकारसुद्धा, मण्याचा आकार एकसारखा व्हायचा असेल तर निव्वळ तुमचा समज असा झाला आहे की GA, CPPU आणि ॲम्युनो ॲसिडची टॉनिक एवढं दिलं की आकार मण्याचा नाही. हे सगळं चुकीचं आहे. एवढ्यानं मण्याचा आकार चांगला तुम्हाला मिळत नाही. मण्याचा आकार चांगला मिळण्यासाठी जस्त पाहिजे, स्फुरत पाहिजे, बोरॉन पाहिजे, कॅल्शियम पाहिजे, पालाश पाहिजे, ही सगळी इतरसुद्धा व्यवस्थितपणे असावी लागतात. सल्फरसुद्धा तिथं थोड्याफार मात्रेमध्ये असावं लागतं. आणि सगळ्यात अगोदर मी सांगितलं की मण्यात, द्राक्षमण्यात कॅल्शियम असायला पाहिजे. कॅल्शियम असेल तर ते येणाऱ्या स्फुरदाला कामाला लागतं. मण्यात येणाऱ्या पालाशला कामाला लावतं, मण्यात येणाऱ्या जस्ताला कामाला लावतं, मण्यात येणाऱ्या बोरॉनला कामाला लावतं. आणि म्हणून सगळ्या अगोदर मण्यामध्ये कॅल्शियम पाहिजे. मग त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं मॅग्झिरिच वगैरे आहे. मॅग्झिरिचचा स्प्रे तुम्ही फ्लावरिंग अवस्थेमध्ये घेऊ शकता, सेटिंग अवस्थेमध्ये घेऊ शकता. त्याचे खूप चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील. त्याचे उलटसुलटसुद्धा स्प्रे घेणं खूप फायदेशीर ठरतं. तर ह्या गोष्टी तुम्ही अचूकपणे करणं आवश्यक आहे. आणि अशा अचूक तुम्ही गोष्टी केल्या की निश्चितपणे टेबल ग्रेप प्रोडक्शन सहज शक्य होईल. त्यासाठी काही वेगळा कारोबार तुम्हाला करावा लागणार नाही. बऱ्याच गोष्टींचा वापर मी आतापर्यंत केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी अजून पुढं आपल्याला काही गोष्टींचा विचार करावायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितपणे करत राहिलात तर निश्चितपणे तुम्हाला चांगल्या पद्धतीचं टेबल ग्रेप प्रोडक्शन करता येईल. मी तुम्हाला आणखी एक वेळ महत्त्वाची गोष्ट सांगतो, ते म्हणजे नत्राच्या उपयोगावर काळजीपूर्वक लक्ष द्या. तुम्ही तसं लक्ष देत नाही. कारण नत्राच्या उपयोगानं मणी लांबतात, हे सगळं आपल्या इकडं प्रचलित आहे. आणि मग GAच्या अगोदर 5 किलो युरिया स्प्रे करा किंवा 10 किलो 20 किलो युरिया जमिनीतनं द्या. अरे नुसत्या युरियानं भागत नाही ना. त्या युरियाच्या जोडीला सगळं पाहिजे. जसं आपल्या आहारामध्ये कुठल्या एका पदार्थानं आपली बॉडी चांगली होते का? असा आहे का एखादा पदार्थ की त्या एक पदार्थ खाल्ला की आपली बॉडी अत्यंत चांगली झाली, आपल्याला काय काळजी नाही? अरे असं नाही. सगळं पाहिजे आपल्याला. भाकरी पाहिजे, कोशिंबीर पाहिजे, दही पाहिजे, ताक पाहिजे, भाज्या सगळ्या पाहिजेत, लोणचं पाहिजे, सगळं असं, कांदा पाहिजे, हे सगळं पाहिजेच ना आहारात. आणि हे सगळं असेल तर तो परिपूर्ण आहार झाला. तसं द्राक्षाचा सुद्धा आहार परिपूर्ण असू द्या, सगळं द्या. सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि मग तुमच्या अमिनो ॲसिडचा थोडाफार फायदा होईल किंवा फार फायदा होईल असं म्हणायला हरकत नाही. नुसतं अमिनो ॲसिड देण्याच्या फंदात पडू नका. त्याच्या अगोदर मण्याला कॅल्शियम द्या, स्फुरत द्या, बोरॉन द्या, जस्त द्या, मँगनीज द्या, हे सगळं देण्याचा प्रयत्न करा. आणि मग त्यासाठी कुठले प्रॉडक्ट मी सांगितलं तुम्हाला, मायक्रोवीट आहे, मॅग्झिचिल परिबुलूम आहे, मॅग्झिचिल फ्लावरिंग आहे, मॅग्झिरिच आहे, फ्रूटफुल आहे. ह्या सगळ्या घटकामधून हे सगळे घटक तुम्हाला मिळत राहतील. आणि मग तुम्हाला मण्याची वाढ खूप चांगल्या पद्धतीनं समाधानकारकरित्या एक समान सगळे मणी वाढताना दिसून येतील. याचे स्प्रे घेताना मात्र काळजी घ्या. उलटसुलट स्प्रे घ्या, म्हणजे घडाच्या दोन्ही बाजूला त्याचे स्प्रे बसतील. मण्याचा सर्व भाग एकसारख्या प्रमाणात, मण्याच्या सर्व भागावर सारख्या प्रमाणात ही पोषणद्रव्ये बसतील. आणि मग पुढं आपल्याला कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही. तुम्ही आता पोषण व्यवस्थापनाची तयारी करताना आणखी एका गोष्टीचा विचार करायला पाहिजे, ते म्हणजे गेल्या वर्षी आपल्या बागेमध्ये टेबल ग्रेप प्रोडक्शनमध्ये कोणत्या समस्या निर्माण झाल्या. म्हणजे वॉटरबेरी होत्या, सनबर्निंग होतं, मम्मीफिकेशन होतं, साखर आलेली नव्हती, गर आलेला नव्हता, वजन मिळत नव्हतं, अशा कुठल्या समस्या
गेल्या वर्षी आपल्या बागेमध्ये होत्या ते समजून घ्या आणि मग त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला यावर्षी काय करायला पाहिजेत उपाययोजना हेही समजून घ्या. आणि हे समजण्यासाठीच हे सगळं खटाटोप आपला सुरू आहे. तुम्हाला हे समजलं पाहिजे माझ्या बागेमध्ये सनबर्निंग का झालं, माझ्या बागेमध्ये मम्मीफिकेशन का झालं, माझ्या बागेमध्ये वॉटर बेरी का झाल्या. तर हे सगळं आहे. हे मुख्यतः नत्र, नायट्रेट नत्र, अमोनिकल नत्र किंवा अमिनो ॲसिडची टॉनिक याच्याशी ते हे सगळं निगडीत आहे आणि म्हणून त्यांचा उपयोग करताना खूप काळजी घ्या. याशिवाय बोरॉन आणि मॉलिब्डेनम, जस्त, लोह, मॅंगनीज यांचा अचूक वेळी उपयोग करा. ही जरी कमी प्रमाणात लागत असली तरीसुद्धा ती खूप मोठं काम करून जातात टेबल गरब प्रोडक्शनमध्ये आणि म्हणून कमी लागतात. मग बघी ती नंतर देता येतील. आत्ता आधी अमिनो ॲसिड टॉनिक सारखी मारूया, GA मारूया, CPPU मारूया, वेळ नाही. मग असं करू नका. त्यातच मधल्या वेळेमध्ये तुम्हाला जस्त द्यायला पाहिजे, लोह द्यायला पाहिजे, मॅंगनीज द्यायला पाहिजे, कॅल्शियम द्यायला पाहिजे, स्फुरद द्यायला पाहिजे, बोरॉन द्यायला पाहिजे, पालाश द्यायला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची पोषण द्रव्ये आहेत. नायट्रोजन काय सहज येतं, युरिया 1 किलो स्प्रे केला की आलं नायट्रोजन. स्फुरद घेण्यामध्ये अडचणी आहेत जमिनीतनं, बोरॉन घेण्यामध्ये अडचणी आहेत, लोह घेण्यामध्ये अडचणी आहेत, झिंक घेण्यामध्ये अडचणी आहेत. आणि मग त्या अडचणीसाठी तुम्हाला एकच मार्ग राहतो, ते म्हणजे पानावर फवारून ही पोषणद्रव्ये देणं. आणि म्हणून गेल्या वर्षी बागेमध्ये आपल्याला बंच स्टेम नेक्रॉसिस झालं होतं, मण्याच्या देठावर काळे डाग आले होते, वॉटर बेरी झाल्या होत्या, मम्मीफिकेशन झालं होतं, साखर लवकर आली नाही, सनबर्निंग झालं होतं. यापैकी कुठल्या समस्या गेल्या वर्षी आपल्या बागेमध्ये उद्भवल्या होत्या याचा सविस्तर विचार करून पुढच्या तुमच्या कामाचं नियोजन असणं आवश्यक आहे. नाहीतर गेल्या वर्षीचं विसरून जायचं, यावर्षी पुन्हा नवीन वाटचाल करायची. असं जर तुम्ही करत राहिलात तर ज्या गेल्या वर्षी समस्या निर्माण झाल्या होत्या त्या समस्या तशाच राहतील आणि मग तुमची जी पुढची वाटचाल आहे ते वाटचाल एवढी सोपी राहणार नाही. त्यासाठी तुम्ही तुमचं नियोजन व्यवस्थित करणं आवश्यक आहे. असं नियोजन जर तुम्ही व्यवस्थितपणे करून ठेवलं तर तुमचं जे पुढची वाटचाल आहे ही वाटचाल निश्चितपणे चांगली व्हायला मदत होईल. आपण काही घटकांचा आतापर्यंत विचार केलेला आहे. अनेक घटक जे महत्त्वाच्या दृष्टीनं आहेत त्यांचा आपण विचार केलेला आहे. म्हणजे द्राक्ष जाती असतील, भौगोलिक परिस्थिती असेल, मूळ परिस्थिती असेल, जमिनीची सुपीकता असेल, किती घड ठेवायचे, घडात किती मणी ठेवायचे, 2 ओळीतील अंतर किती आहे, 2 झाडातील अंतर किती आहे, जमिनीची सुपीकता कशी सांभाळायची, खतं कशी वेळच्या वेळी द्यायची, ती कशी द्यायची, पानदेठ पृथक्करण कसं करायचं किंवा पानदेठ पृथक्करण का आवश्यक आहे, जमीन पृथक्करण का आवश्यक आहे, जमीन पृथक्करण कराच, पानदेठ पृथक्करण कराच. त्यामुळं पुढं तुम्हाला अचूक मार्गदर्शन होतं. नाहीतर काय व्हायचं, तुमच्या पानामध्ये खूप पालाश आहे आणि तुम्ही पुन्हा आणखी पालाश वाढवत जाणार. मग तिथं कॅल्शियम कमतरता निर्माण होते, मॅग्नेशियम कमतरता निर्माण होते आणि मग मण्यात वॉटर बेरी वगैरे दिसायला लागतात, स्टॉक नेक्रॉसिस दिसायला लागतं. तर हे सगळं पुढं घडू नये या दृष्टीनं पुढची आपली वाटचाल असणं आवश्यक असतं. तर ही वाटचाल तुमची सुलभ व्हावी या दृष्टीनं मी तुम्हाला अनेक घटकांचा इथं आपण विचार केलेला आहे. तर हे सगळं जे आहे हे सगळं काम तुमचं अचूक असायला पाहिजे. त्यामध्ये मग सेंद्रिय कर्बसुद्धा महत्त्वाचा आहे आणि तोच सगळा त्याचा जमिनीतली उलाढाल तुमची सगळी चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी सेंद्रिय कर्ब खूप महत्त्वाचा आहे. आणि हा सेंद्रिय कर्ब तुमचा जर जमिनीत चांगला राहिला तर मग सगळ्या पुढच्या उलाढाली सहजरित्या पार पडतात. म्हणजे बघा, लढाईत राजा किंवा हे पुढं असेल सरसेनापती वगैरे तर ती लढाई, राजान सरसेनापती पळून गेल्यावर कोण राहणार, सगळं सैनिक पळून जाणार. आणि मग हे कोण आहेत महत्त्वाचे, त्या दृष्टीनं कॅल्शियम, स्फुरद, बोरॉन या तिघाकडं तुम्हाला लक्ष देणं आवश्यक आहे. हे खरं सैन्य आहे आपलं, हे खरं आपल्याला टेबल ग्रेपचं युद्ध जिंकून देणार आहेत, कॅल्शियम, स्फुरद आणि बोरॉन. आणि त्यांची चांगल्या पद्धतीने पूर्तता कशी कराल तुम्ही, यावरच तुमचं टेबल ग्रेप प्रोडक्शन. मग मूळ सिस्टीम आहे, सेंद्रिय पदार्थांचा उपयोग आहे, मग सेंद्रिय पदार्थाच्या उपयोगामध्ये कार्बनी पदार्थांचा उपयोग आहे.
कार्बनी पदार्थाच्या उपयोगासाठी मी तुम्हाला सांगितलं की नेचर्स गोल्ड हे खूप चांगलं खत आहे. त्याच्यामध्ये 50% कार्बन आहे. एकरी खूप कमी मात्रा त्याची वापरावी लागते आणि त्याची किंमत ही प्रचंड आहे असा काहीही भाग नाही. 50% कार्बन असूनसुद्धा खताची किंमत मर्यादित आहे आणि मग अशी मर्यादित किंमत असल्यामुळं ते वापरणं तुम्हाला सहज शक्य होईल. त्यासाठी फारशी अशी काही तारेवरची कसरत तुम्हाला करावी लागणार नाही. तर हे सगळं जे आहे हे सगळं तुम्ही सांभाळलं पाहिजे आणि हे सगळं सांभाळत तुम्हाला पुढची वाटचाल करावी लागणार आहे. आणि ही वाटचाल करण्यासाठी मग आपल्याला आणखी काही ज्या गोष्टी आवश्यक आहेत, कारण मी आत्तापर्यंत अनेक गोष्टींचा उहापोह ह्याच्यामध्ये केलेला आहे. रोगकिडींच्या बाबतीत वगैरे सगळ्या मूळ सिस्टीम, नंतर पोषणद्रव्य व्यवस्थापन वगैरे त्याचा प्रोग्रॅम तयार करा. मी अचूक काही पोषणद्रव्य व्यवस्थापन सांगितलेलं नाही, त्याचा आपण हळूहळू आता टप्प्याटप्प्यानं पुढं विचार करणारच आहोत. कारण आज आपण इथंपर्यंत तरी येऊन पोचलो आहे की द्राक्ष कटिंग अगोदरची, ऑक्टोबर कटिंग अगोदरची आपल्याला तयारी कशा पद्धतीने करायला पाहिजे, तिथं कामं कशी असायला पाहिजेत, म्हणजे आपली पुढची वाटचाल सुलभ होऊन जाईल. त्यामध्ये फार आपल्याला काही कामं करावी लागणार नाहीत. तर यासाठी हे जे आत्तापर्यंत काही जे तुम्ही सांगितलं आहे त्याची उजळणी करा, ते अनेक वेळा ऐका, त्यातली महत्त्वाची माहिती समजून घ्या. हे खूप महत्त्वाचं आहे. हे समजून घेतलं तरच तुमची पुढची वाटचाल सुलभ होणार नाही. तुमच्या मनाचा द्राक्ष शेती करताना गोंधळ होणार नाही. काय करावं काय नाही, मग कुणाला विचारावं हे होणार नाही. आणि मग जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर मी सांगितलं आहे तुम्हाला ही पुस्तिका सध्या आम्ही छापून वितरणासाठी आणलेली आहे. ती मोफत आहे, ती तुम्ही घेऊ शकता. आणि मग याशिवाय जर तुमच्या मनात आणखी काही अडचणी असतील तर तुम्ही वर्षा ॲग्रो इंडस्ट्रीज किंवा वर्षा ॲग्रो क्लिनिक यामध्ये भेट देऊ शकता आणि ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्याची चर्चा करून तुम्ही तुमची पुढची वाटचाल सुलभ करू शकता. धन्यवाद.